थोडक्यात नजर टाकूया मुंबई आणि लगतच्या भागातल्या घटनांवर। मुंबईतल्या जलवाहिनी दुरुस्ती कामासाठी 21 डिसेंबरला सकाळी 10 ते 22 डिसेंबरला सकाळी 10 वाजेपर्यंत एल आणि एन विभागातल्या काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे। पवई वेंचुरी इथल्या जलवाहिनीची मोठ्या प्रमाणावर गळती होतीये, त्यासाठी हे दुरुस्ती काम हाती घेण्यात आले। त्यामुळे एल विभागातील पश्चिम भाग आणि एन विभागातील पश्चिम भागातला पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे। शिवसेना भाजपमधल्या कुरघोडी विकास कामांमधूनही पाहायला मिळत आहेत। मुंबईतल्या गोरेगाव पश्चिमेकडच्या एसबी मार्गावर पेट्रोल पंप नजीक एसटी बससाठीचा थांबा शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आला। त्याची सध्या दुरवस्था झाली आहे, मात्र तो दुरुस्त करण्याऐवजी त्याच्या बाजूलाच नवा थांबा भाजपच्या राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्या आमदार निधीतून बांधण्यात आलाय। त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। मुलुंड पूर्व भागासाठी एकमेव असलेलं टपाल कार्यालय 1 वर्षापासून बंद आहे, म्हणून या ठिकाणी पुन्हा तातडीनं टपाल कार्यालय सुरू करावं या मागणीसाठी मनसेतर्फे अनोखं आंदोलन पुकारण्यात आलं। त्याचाच भाग म्हणून गेले 3 दिवस मुलुंड स्थानक, म्हाडा कॉलनी आणि चिंतामणी गार्डन या ठिकाणी मनसेनं एक पोस्ट कार्ड आपल्या पोस्ट ऑफिससाठी अनोखं आंदोलन सुरू केलंय। मुलुंड पूर्वेला अनेक भूखंड राखीव असून त्या ठिकाणी एखादं टपाल कार्यालय उभारावं अथवा पालिकेच्या मंडईत टपाल कार्यालय सुरू करण्याची मागणी मनसेनं केली आहे। मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव डंपरची धडक वाशी टोल नाक्यावरच्या कर्मचाऱ्याला बसून त्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला। वाशी पोलिसांनी या अपघाताला जबाबदार असलेल्या डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे। दरम्यान या घटनेतील अपघातग्रस्त डंपर दुर्घटनेनंतर वाशी खाडीत पडला, मात्र संध्याकाळपर्यंत हा डंपर बाहेर काढण्यात आला नव्हता। ठाणे पोलीस मुख्यालय तसंच शहरातल्या पोलीस वसाहतींमध्ये शेतकऱ्यांचं भाजीपाला विक्री केंद्र सुरू केल्यानंतर आता शहरामध्ये फिरत्या वाहनाद्वारे भाजीपाला विक्रीचा उपक्रम ठाणे शहर पोलिसांनी सुरू केलाय। या निर्णयामुळे पोलीस कुटुंबियांपाठोपाठ ठाणेकरांनाही दर्जेदार, स्वस्त आणि ताजा भाजीपाला मिळणार आहे। शेतकऱ्यांना दलालांशिवाय भाजीपाला विक्री करता यावी, तसंच पोलीस कुटुंबियांना ताजा भाजीपाला स्वस्त दरात मिळावा या उद्देशानं ठाणे पोलिसांनी ठिकठिकाणी भाजीपाला केंद्र उभारली आहेत। प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते या केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।